कुणी गुन्ह्या भरले तोडून मारलेले तथागत जाणे जात आहे अशा आनंदामध्ये दूध शर्करा योग म्हणजे कैलासून शिवजी भगवान गोपाळ कृष्णाला भेटण्यासाठी गोकुळामध्ये आले. शिवजीचा वेश बघितला, भगवे वस्त्र आहे, लांबून जटा आहे, कृष्ण आहे, धनु आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळ्यात वासुकी सर्प आहे, डाव्या काठीमध्ये मागण्याची भिक्षाची जोडी आहे. भिक्षा मागत असताना यशोदा मातेचं घर आलं. भिक्षा यशोदेचा नियम होता, प्रतिदिन गोसावीला भिक्षा दिल्यानंतर प्रसाद ग्रहण करायचा. दासीला सांगितलं कोणी गोसावी बाहेर त्याला भिक्षा घाला. दासीने काही फळं धान्य गेली. शिवजी रूपी गोसावी उभा होते, भिक्षा देण्यासाठी गेले. शिवजी म्हणले मला ही भिक्षा नको आहे, इथे लहान मुली जन्माला आहे, तिला पाहण्याची मला भिक्षा हवी आहे. एवढी आतुरता शिवजींना लागली होती, त्यांचं संपूर्ण अंग थरथर कापू लागले. ध्यानाला तिथे बसले. दासी म्हणली गोसावी भिक्षा घेत नाहीये. इकडे भगवंताला समजलं कैलासून शिवजी आपल्या भेटण्यासाठी आले, रडायला सुरुवात केली. त्यांनाही आतुरता लागली होती. यशोदा मातेने समजवायचा प्रयत्न केला, समजत नाही. गोकुळातल्या सगळ्या गौरणी एकत्रित आल्या, भगवंताला समजवायचा प्रयत्न करतात. रडते माझे बाळक आणि समजा विचारा विना काही केला समजत नाही. एक गौर खिडकीजवळ आली, खिडकीवरून बघितला. शिवजी तिथे ध्यानाला बसले होते, त्याचे ओठ फडफडत होते. त्या गौरवीला सांगितलं, त्या गौरवीला पाहिलं शिवजीचे ओठ फडफडत आहे. यशोदा मातेला बोलावून घेतलं, म्हणजे बघ या गोसाव्याने काहीतरी जादूटोणा केलाय, म्हणजे आपल्या बाळावर म्हणून तो रडतोय. यशोदा माता घाबरून गेल्या. शेवटी शांडिल्य ऋषीला निमंत्रण करावं लागलं. शांडिल्य ऋषी तिथे आले, त्यांनी आपण दानाने सांगलं तेव्हा ते शास्त्र लक्षात आलं. हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष शिवजी भगवान गोपाळ कृष्णाला भेटण्यासाठी आहे. आणि जोपर्यंत त्या दोघांची भेटी होत नाही तोपर्यंत हा रडायचा थांबणार नाही. यशोदाला सांगितलं यांची भेटी झाल्याशिवाय रडायचा थांबणार नाही. यशोदा माता म्हटल्या, अहो आनंद वर्षाची तपश्चर्या भगवान परमात्मा कोटी जन्माला आला आणि एवढा लहान मुलगा आहे माझा, आणि गोसाव्याचा वेश जर बघितला तर भगवे वस्त्र, लांबून जात्या, उग्र डोळे आहेत, तुळशीच्या रुद्राक्षाच्या माळा आहे.